अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून 35 बाय 10 फूट उंची असलेली श्रीराम सीता माता आणि हनुमानाची प्रतिकृती साकारून प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येतोय। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित प्रदेशचे उपाध्यक्ष अनिल अहिरकर साहेब, ईश्वर बाळगुदे साहेब, माजी नगरसेवक राजेश माटेजी, ढेंगरेजी आणि त्या विभागाचे अध्यक्ष रवी पराते आणि ज्याची ही संकल्पना आहे तो म्हणजे गौस मोमीन, त्याची ही संकल्पना होती आणि त्याच्या या संकल्पनेतून आम्ही सगळ्या राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी असा विचार केला की बा सगळेच जण करून राहिले तर मग आम्ही का बरं नाही करायचं। आणि म्हणून आम्ही गांधी गेट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एकदम लागून बाजूलाच, म्हणजे महाराजांचा पुतळा सेंटरमध्ये आहे आणि त्याच्या एकदम बाजूला 35 बाय 15 फुटाची रामाची प्रतिकृती आहे, त्यांच्या बाजूला सीतेची प्रतिकृती आहे ती 32 बाय 10ची आहे आणि लक्ष्मण यांची प्रतिकृती ती 32 बाय ती पण 10ची आहे आणि 10 फुटाचे हनुमानजी त्यांच्या पायाजवळ बसलेले आहे। असा तो एकंदरीत तो देखावा पूर्ण तिथे आम्ही उद्या संध्याकाळी 5 वाजता करणार। त्याच्या पहिले तिथे एक स्टेजही राहणार आहे, त्या स्टेजवर भजनं राहतील, सुंदरकांड राहील, त्याच्यानंतर वेगवेगळे आम्ही अजून होम हवनचं सुद्धा त्या ठिकाणी करण्याचा एक विचार करतो आहे। म्हणजे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी 4 वाजतापासून सुरू होऊन जातील।